सबस्क्राइब करा इयत्ता पहिली ते चौथी ऑनलाईन अभ्यासक्रम या चॅनेलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवनवीन ज्ञान मिळवण्यासाठी. Hello dear students, I am Aruna. Today we are going to learn Standard 3 Mathematics book, page number 1, part 1, Introduction to Geometrical Figures. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी अरुणा मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे इयत्ता तिसरी गणित सेमी गणित पाठ्यपुस्तकातील विभाग क्रमांक 1 पान क्रमांक 1 इंट्रोडक्शन टू जेमेट्रिकल फिगर्स बहुमितिक आकारांची ओळख. या ठिकाणी काय लिहिलं आहे पहा. लेफ्ट साइडला REVISION रिव्हिजन. रिव्हिजन म्हणजे उजळणे. आतापर्यंत आपण इयत्ता दुसरी पर्यंत बरेचसे जेमेट्रिकल शेप्स पाहिलेले आहेत. त्याची उजळणी आपण या ठिकाणी करणार आहोत. पहा काय लिहिले रे इथं. QUADRILATERAL क्वाड्रिलॅटरल, ट्रायंगल, सर्कल. क्वाड्रिलॅटरल चार बाजू असणारी जेमेट्रिकल शेप्स. ओके, ज्याला तुम्ही चौकोन असं म्हणता. ट्रायंगल, ट्रायंगल्स त्रिकोण. ट्रायंगल्स वेगवेगळ्या प्रकारचे असतात. लुक हियर, हियर आर मेनी शेप्स ऑफ ट्रायंगल्स. सर्कल्स, सर्कल्स वर्तुळ. ठीक आहे. क्वाड्रिलॅटरल्स, ट्रायंगल्स अँड सर्कल्स. सगळ्यांना आठवत आहेत हे आकार. व्हेरी गुड. क्वाड्रिलॅटरल्सला चार बाजू असतात. ट्रायंगल्सला तीन बाजू असतात. सर्कलला बाजू नसते. ओके, पुढे जाऊया आपण. काय लिहिलंय रे. लुक ॲट द पिक्चर्स बिलो. लुक ॲट द पिक्चर्स बिलो. आयडेंटिफाय द जेमेट्रिकल फिगर. Draw it and write its name. Okay, समजलं सगळ्यांना. व्हेरी गुड. चित्रे पहा खाली दिलेली आणि याच्यातील भौमितिक आकार कोणते आहेत ते शोधा. त्यात तो आकार काढा आणि त्याचे नाव लिहा. Here is TV. What is this? TV. मग याचा शेप कोणता आहे. आयडेंटिफाय द जेमेट्रिकल फिगर. विच इज दिस फिगर. दिस इज रेक्टँगल. व्हेरी गुड. RECTANGLE रेक्टँगल. रेक्टँगल म्हणजे आयत. रेक्टँगल म्हणजे काय. आयत. आयताच्या समोरासमोरील दोन बाजू समान असतात. हे पहा, समोरासमोरील बाजू एकसारख्या समान आकाराच्या आहेत. दोन बाजू या लहान असतात, दोन बाजू या मोठ्या असतात, तेव्हा आयत असा तयार होतो. दिस इज कॅरम बोर्ड. ओके, नाव फाइंड द जेमेट्रिकल फिगर. विच इज जेमेट्रिकल फिगर. कोणती याची जेमेट्रिकल फिगर आहे. आपण इथे फिगर काढूया म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल की हा शेप कोणता आहे. ओके, पहा तुम्ही पट्टीच्या साहाय्याने काढा. कोणता जेमेट्रिकल शेप आहे हा. करेक्ट, स्क्वेअर. SQUARE स्क्वेअर. स्क्वेअर म्हणजे काय. चौरस. स्क्वेअर म्हणजे चौरस. समजलं सगळ्यांना. व्हेरी गुड. पुढे बघूया. आता या ठिकाणी ब्रेड कट केलेला आहे त्यामुळे वेगळा आकार तयार झालाय. ब्रेडचा आकार हा या ठिकाणी स्क्वेअर आहे, पण स्क्वेअरचे दोन कट केलेले आहेत त्यामुळे या ठिकाणी ट्रायंगल तयार झालेला आहे. नाव ऑल ऑफ यू ड्रॉ हिअर ट्रायंगल. व्हेरी गुड. Now write here the name of the figure. What is the name of figure? Triangle. TRIANGLE.
ट्रायंगल. ट्रायंगल म्हणजे काय? त्रिकोण. व्हेरी गुड. सगळ्यांना जमतंय, सगळे हुशार आहेत. व्हॉट इज दिस? दिस इज मोबाईल. मोबाईलची फिगर कशी असते? या पद्धतीनं असते. नाव आयडेंटिफाय द फिगर विच इज. व्हेरी गुड. कोणाकोणाला येतंय पटापट सांगायचंय सगळ्यांनी. व्हेरी गुड. विथ ज्योमेट्रिकल फिगर. Correct. Rectangle. Now write here rectangle. 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 Rectangle म्हणजे आयत. Very good. सगळ्यांना जमतंय. What is this? This is bangle. With geometrical shape. Very good. Draw here first geometrical shapes. This is circle. Now write here spelling circle. 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 Circle means correct. वर्तुळ, गोल. दोन्हीही तुम्ही लिहिलं तरी चालेल. Okay, understand? Very good. Now here are pictures. In this picture, here are many triangles, circles, and quadrilaterals. Okay, now color the triangles red, quadrilaterals blue, and the circles color the yellow color. Okay, very good. Now first we identify a triangle. काय करायचं इथं? अनेक शेप दिलेले आहेत. त्रिकोण दिलेला आहे, चौकोन दिलेला आहे, गोल वर्तुळ दिलेले आहे. त्यातले ते आकार शोधायचे, त्यात त्यांना कलर करायचा आहे. प्रत्येकासाठी स्वतंत्र कलर आहे. कोणता कलर आहे? ट्रायंगल साठी आहे रेड कलर. आता एक मिनिट, मी प्रथम रेड कलर घेते. ओके. नाव कुठे कुठे ट्रायंगल आहे? ते सगळे ट्रायंगल मला रेड करायचे. मग तुम्ही पण काय करायचं? रेड कलरचा पेन्सिल घ्यायची काय, किंवा तुमचा खडू असतो ना, तेलकट खडू, तो घ्यायचा आणि त्याने जेवढे ट्रायंगल आहेत या आकृतीमध्ये ते सगळे ट्रायंगल रेड कलरनी रंगवायचे आहेत. मी तुम्हाला इथे उदाहरणादाखल 2-3 दिलेले आहेत. तुम्ही या आकृतीत जिथे जिथे ट्रायंगल दिसत आहेत ते सगळे ट्रायंगल तुम्ही रेड कलरनी रंगवायचे आहेत. ओके. नाव नेक्स्ट टास्क कोणता आहे आपल्याला? क्वाड्रिलॅटरल्स जे आहेत ते ब्ल्यू कलरनी रंगवायचे आहेत. आपण काय करायचं? ब्ल्यू कलरचं चॉक घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि ब्ल्यू कलरच्या चॉकनी जेवढे क्वाड्रिलॅटरल्स आहेत तेवढे सगळे ड्रॉ करायचे आहेत. ओके. फिल द कलर. व्हेरी गुड. चला, माझ्या बरोबर तुम्ही पण करणार आहे. आता मला या ठिकाणी हा एक क्वाड्रिलॅटरल मिळालेला आहे. बरेचसे इथे आहेत या आकाराचे शेप्स. त्या सगळ्या शेप्सना आपण कलर करायचा आहे, ब्ल्यू कलर द्यायचा आहे. ओके, अंडरस्टँड? व्हेरी गुड. तुम्ही सगळेजण हुशार आहात. मी तुम्हाला आता इथे एकच क्वाड्रिलॅटरल ड्रॉ करून दाखवलेला आहे, कलर केलेला दाखवलेला आहे. तुम्ही सगळ्यांनी उरलेले कलर यातले फिल करायचे आहेत. अँड देन सर्कल्स काय करायचं आपल्याला? येलो कलर्स मध्ये करायचे. नाव टेक द येलो कलर. व्हेरी गुड. वेअर इज सर्कल? हिअर. नाव आय फिल द कलर इन सर्कल येलो. पहा, सर्कल मध्ये येलो कलर देऊन टाकायचा आहे. समजलं? आता मी या ठिकाणी तुम्हाला समजण्यासाठी एखाद दुसरीच आकृती रंगवलेली आहे. तुम्ही काय करायचंय? या ठिकाणी जेवढे काही आकार आहेत ते सगळे सांगितलेल्या रंगाने रंगवायचे आहेत. ओके, व्हेरी गुड. अंडरस्टँड ऑल ऑफ यू? व्हेरी गुड. नाव हे सगळं पिक्चर तुम्ही कम्प्लीट करायचं आहे. नाव पेज नंबर 2. एजेस अँड कॉर्नर्स. कॉर्नर्स म्हणजे काय रे? कोपरा. एजेस म्हणजे काय? कडा. व्हेरी गुड. पहा, या ठिकाणी डिश आहे आणि डिश मध्ये काय आहे पाहूया. बर्फी आहे.
लुक ॲट द पीस ऑफ बर्फी. या ठिकाणी जो बर्फीचा तुकडा आहे तो पाहायचा आहे. आता शेप कोणता आहे रे? व्हेरी गुड. क्वाड्रिलॅटरल शेप आहे हा. चौकोनी आकाराचा शेप आहे. मग या शेपला हाऊ मेनी एजेस अँड कॉर्नर्स? नाव लेट्स आयडेंटिफाय. हिअर अ क्वाड्रिलॅटरल शेप. हाऊ मेनी कॉर्नर्स? 1, 2, 3, 4. अप्पर साइडला 4 कॉर्नर्स आहेत आणि खालच्या बाजूनी सुद्धा 1, 2, इकडे खाली 3 and 4. 4 plus 4, 8. 8 corners. Okay. Now edges. आता मी हे तुम्हाला दोन्ही बाजूचे कॉर्नर्स आणि दोन्ही बाजूचे एजेस मोजून दाखवणार आहे, जे गेल्या वर्षी दुसरी मध्ये पण शिकवले होते. वास्तविक वरच्या वर पाहायचं असेल तर याला फक्त हे 4च कॉर्नर आहेत. ओनली 4 कॉर्नर्स. ओके. अँड एजेस, हाऊ मेनी एजेस? 1, 2, 3, 4. 4 कॉर्नर्स अँड 4 एजेस. पण ज्यावेळी आपण एखादी आयताकृती वस्तू पाहतो, जसं की बॉक्स पाहिलाय तुम्ही? बॉक्सला किती एजेस आणि किती कॉर्नर्स असतात? बॉक्सचा आकार सुद्धा कसा असतो? क्वाड्रिलॅटरल असतो, हो की नाही? मग त्याला एजेस किती, कॉर्नर्स किती? त्यावेळी वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने दोन्ही बाजूनी मोजायचे आहे. इथे आता आपण फक्त एजेस आणि कॉर्नर्स वरच्यावर पाहायचे. तर किती आहेत? 1, 2, 3, 4. A quadrilateral has 4 corners and 4 edges. 1, 2, 3 and 4. Okay, very good. Now observe the surface of table. फक्त हा पृष्ठभाग पाहायचा आहे आपल्याला. या पृष्ठभागाचंच फक्त आपल्याला निरीक्षण करायचं आहे. पृष्ठभाग, वरचा हा भाग. ओके. हाऊ मेनी एजेस डज द सरफेस हॅव? या पृष्ठभागाला किती एजेस आहेत? एजेस म्हणजे कडा. चला पाहूया किती कडा आहेत. 1, 2, 3 and 4. How many edges? 1, 2, 3, 4. Right here, 4 edges. How many corners? Now look here. This is 1, 2, 3, 4. How many corners? 4 corners. What is the shape of the first surface of the table? Surface म्हणजे या टेबलचा जो पृष्ठभाग आहे वरचा, त्याचा आकार कोणता आहे? शेप म्हणजे आकार. तर हा कोणता आहे? आयताकृती आकार आहे. म्हणजेच हा रेक्टँगल आहे. आयताला आपण काय म्हणतो? रेक्टँगल. मग इथे लिहून टाका. RECTANGULAR. Rectangular. आयताकृती. The shape of the surface of the table is rectangular. आयताकृती. The surface of table, how many edges? 4 edges. How many corners? 4 corners. This is edges. Okay. EDGES. This is edges. This is edges. This is edges. And this one is edges. I write here only E. E for edges. And just a minute, I change the color of pencil. And these are 4 corners.
1, 2, I write here C. Corners. This is 4 corners. Okay. Understand? Very good. Now, rectangle. Rectangles. Here, spelling of rectangle. RECTANGLE. आयत. मग आता आपल्याला काय करायचंय पहा. टेक अ रेक्टँग्युलर शीट ऑफ पेपर ॲज शोन बिलो. या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे तुम्हाला आयताकृती एक कागद घ्यायचा आहे आणि त्या कागदाच्या घड्या घालून आपण या ठिकाणी एजेस अँड साइड्स शिकणार आहोत. पहा, हा एक रेक्टँग्युलर शीट आहे, पेपर आहे. आता ह्याला किती कॉर्नर्स आहेत आणि किती एजेस आहेत आपण पाहूया. पहिल्यांदा आपण एजेस पाहूया. 1, 2, 3, 4. How many edges? 4 edges. A rectangle have 4 edges. And how many corners? Look here. 1, 2, 3, and 4. Here are 4 corners. Okay, understand? Very good. Now, let us fold the paper. हा पेपर आहे तो काय करायचा आहे, इथे बाण दाखवलाय या पद्धतीने तुम्ही फोल्ड करायचा आहे. ओके, कसा करायचा आहे, बरोबर मिडलला म्हणजे मध्यभागी या ठिकाणी अशी घडी घालायची आहे. अँड टू ब्रिंग द ऑपोजिट एजेस टुगेदर. ठीक आहे, घडी घालायची आणि त्याच्या ऑपोजिट साइडला किती एजेस आहेत आणि कॉर्नर्स आहेत हे तुम्ही शोधायचे आहेत. याच पद्धतीने पुन्हा या प्रकारे सुद्धा पेपर फोल्ड करायचा आहे आणि त्याला एजेस आणि कॉर्नर्स किती आहेत हे तुम्हाला शोधायचे आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, द ऑपोजिट साइड्स ऑफ अ रेक्टँगल आर ऑफ इक्वल लेंथ. जरी विरुद्ध बाजूने आपल्याला याचे एजेस आणि कॉर्नर मोजायचे असले तरी सुद्धा रेक्टँगलचं काय असतात, समोरासमोरच्या बाजू या एकसारख्या असतात. म्हणजेच द ऑपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर ऑफ इक्वल लेंथ. एकाच मापाच्या असतात. ठीक आहे, पुढे जायचं. व्हेरी गुड. तुम्ही सगळेजण ही कृती करून पाहणार आहात. एजेस किती आणि कॉर्नर किती. याची जरी घडी घातली, जरी फोल्ड केला तरी सुद्धा याला 4 edges and 4 corners असतात. ओके, नाव नेक्स्ट शेप स्क्वेअर. SQUAR is square. How many edges and corners does a square have? चौकोनाला, चौरसाला किती कडा व किती बाजू असतात पाहूया. This is a square shape paper. तुम्ही सुद्धा माझ्या बरोबर वर्तमानपत्र घ्यायचं आहे आणि कृती करायची आहे. ओके, नाव टेक अ पीस ऑफ पेपर, अ स्क्वेअर शेप. सगळ्यांनी घ्या किंवा तुमचा हँकरचीप असतो तो घ्या. ओके, पहा किती याला कॉर्नर्स आणि एजेस आहेत. हाऊ मेनी कॉर्नर्स? 1, 2, 3 and 4. These are 4 corners. Okay, and how many edges? 1, 2, 3 and 4. 4 edges आहेत आणि 4 corners आहेत. आता आपल्याला काय करायचे, या रुमालाची या पद्धतीने घडी घालायची आहे. ठीक आहे, घातली सगळ्यांनी. व्हेरी गुड. कोणता शेप मिळाला सगळ्यांना? व्हेरी गुड, ट्रायंगल मिळाला आहे की नाही. का रे, याची पुन्हा घडी घातली तरी ट्रायंगलच मिळतो का? कारण स्क्वेअरच्या चारही बाजू समान लांबीच्या असतात. ऑल द एजेस ऑफ स्क्वेअर आर ऑफ इक्वल लेंथ. ठीक आहे, पुढे जाऊया. पेज नंबर 3.
सगळ्यांना समजलंय? कृती करून पाहायची आहे म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर हे सगळं लक्षात येईल. ही सगळी स्पेलिंग सुद्धा तुम्हाला पाठ केली पाहिजेत. ठीक आहे, चलो नेक्स्ट. आता काय तयार झाला आपल्या हँकरशिपचा? ट्रायंगल. या ठिकाणी स्पेलिंग आहे बघा, TRIANGLE, triangle. Triangle means tricone. Very good. How many edges does a triangle have? How many corners? This is triangles. How many edges? 1, 2, 3. How many corners? 1, 2, 3. Very good. Okay. सगळ्यांनी फाइंड आउट केलं? गुड. नाव इथे एक ऍक्टिव्हिटी दिली आहे. यूज स्टिक्स टू मेक द फॉलोइंग शेप. छोट्या आगपेटीच्या काड्या असतात किंवा छोट्या छोट्या काड्या असतात, त्याच्या साहाय्याने तुम्ही खाली सांगितलेले शेप तयार करायला शिकायचे. कोणता आहे पहिला शेप? क्वाड्रिलॅटरल, आयत, रेक्टँगल, चौरस, स्क्वेअर, रेक्टँगल, आयत, स्क्वेअर, चौरस, ट्रायंगल, आयत. ओके, व्हेरी गुड. हे सगळे शेप्स तुम्ही तयार करायचे आणि तुमची जी उपक्रमाची वही असते त्याच्यामध्ये हे सगळे शेप्स काडीच्या साहाय्याने तयार करून चिटकवायचे आहे. नाव कंप्लीट द टेबल बिलो. या ठिकाणी खाली जो टेबल दिलेला आहे तो तुम्हाला पूर्ण करायचा आहे. जमेल सगळ्यांना? व्हेरी गुड. पहिला शेप कोणता आहे? ही फिगर कोणती आहे? व्हेरी गुड, क्वाड्रिलॅटरल. नाव ऑल ऑफ यू राईट हिअर द नेम ऑफ क्वाड्रिलॅटरल. व्हेरी गुड. राईट डाऊन QUA. सगळ्यांनी माझ्या बरोबर लिहायचंय. DRIL. माझ्या इथं स्पेलिंग जेवढं बसेल तेवढं मी लिहिते. LA. खाली लिहिते TERAL. क्वाड्रिलॅटरल म्हणजे चौकोन. याला हाऊ मेनी एजेस? 4 edges. How many edges? 4 edges. And how many corners? 4 corners. What is this? This is rectangle. RECTANGLE. Rectangle have 4 edges and 4 corners. Now this is square. SQUARE. Square have 4 edges and 4 corners. Okay. Now next. ही कोणती फिगर आहे? व्हेरी गुड, ट्रायंगल. नाव राईट हिअर ट्रायंगल. TRIANGLE. Triangle have 3 edges and 3 corners. And what is this? This is circle. 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 Circle have 1 covered edge. ही एक वर्तुळाकार कडा असते त्याला 1. आणि इथं लिहून ठेवा कंसामध्ये कर्ड एज. CURVED. कर्ड. 1 minute प्लीज. मी या ठिकाणी हे इरेज करते आणि हा सी खाली बाजूस लिहिते. ठीक आहे. सर्कलची वर्तुळाकृती कडा असते. कर्ड एजेस. CURVD कर्ड. आणि कॉर्नर किती आहेत? 0 आहेत. याला कोपरा नाही. ओके. हे ज्योमेट्रिकल शेप सगळ्यांनी लक्षात ठेवायचे आहेत. This one quadrilateral, this one rectangle,
this is square, this is triangle, and this is circle. Okay, understand? Now next page, page number 4. How to make a 5-piece tangram. Tangram means, what is this tangram? Tangram is a Chinese puzzle. Okay? Tangram हे काय आहे? चीनी कोड आहे. त्याच्यामध्ये 5 भाग केलेले असतात. पहा कसं करायचंय. टेक अ स्क्वेअर पीस ऑफ पेपर. चौरसाकृती एक कागद घ्यायचा आहे. फाइंड द सेंटर ऑफ द पेपर बाय फोल्डिंग इट ट्वाइस. 2 वेळा त्याला या पद्धतीने घडी घालायची, म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारच्या लाईन्स तयार होतील. ऑल्सो मार्क द सेंटर्स ऑफ ऑल 4 एजेस. हे सगळे मार्क करायचे आहेत. या ठिकाणी चारी ज्या कडा आहेत, चारी कडांवरचे हे सगळे कॉर्नर्स तयार झालेले आहेत, ते आपल्याला मार्क्स करायचे आहेत. मग पुढे काय करायचंय? ड्रॉ लाईन्स टू जॉईन द सेंटर्स ऑफ द साइड अँड सेंटर ऑफ द स्क्वेअर ॲज शोन इन द पिक्चर. पिक्चर मध्ये दाखवल्याप्रमाणे असे छोटे छोटे डॉट डॉट करून ह्या सगळ्या साइड काय करायच्या आहेत? जॉईन करायच्या आहेत. ओके, नाउ मेक 5 पीस ऑफ द स्क्वेअर बाय कटिंग along the lines as shown in the figure. आता जसं चित्रामध्ये दाखवलेलं आहे त्या पद्धतीनं लाईन्स मारून कट करून आपल्याला त्याचे 5 भाग बनवायचे आहेत. मग आता काय केलं त्यांनी? हे असा स्क्वेअर, आता हा भाग तयार झालाय. मग त्यांनी या पद्धतीने इथे कट केला. दुसरा कट कसा केलाय? इथून इथपर्यंत केलाय. नंतर ही लाईन या पद्धतीनं तयार केलेली आहे. नंतर हा कट इथे घेतलेला आहे. पहा, हा एक भाग तयार झाला, हा 2 झाला, हा तिसरा भाग त्यांनी इथं कट केला. हे कळतंय का सगळ्यांना? 1 नंबर, हा 2 नंबरचा quadrilateral, this is triangle, this is square, and once again this is number 4 चा हा triangle and this is square. ओके, झाले का 5 पीस तयार? 1 2 3 4 5 नंबर्स वर खाली होतील. यांचे असे आहेत, मी असे घातलेले आहेत, काही हरकत नाही. मग हे असे 5 पीसेस कट करायचे आहेत, जसे या चित्रामध्ये दाखवले ते लाईन जोडून झाला टॅनग्राम तयार. अवघड आहे का? नाही. मग याच्यावर या टॅनग्राम वर प्रश्न विचारले जातात. हाऊ मेनी ट्रायंगल्स आर देअर इन द टॅनग्राम. या टॅनग्राम मध्ये किती ट्रायंगल्स आहेत? हाऊ मेनी स्क्वेअर, हाऊ मेनी क्वाड्रिलॅटरल, ओके, हाऊ मेनी रेक्टँगल. अशा प्रकारचे क्वेश्चन या ठिकाणी क्रिएट होतात आणि त्याची उत्तर आपल्याला सांगायची असतात. तर या पद्धतीनं तुम्ही अगोदर पहिला टॅनग्राम तयार करा, त्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही तुमचे टॅनग्राम तयार करू शकता. याच्यावर आधारित एक स्वाध्याय आहे, तो आपण सोडूया. युजिंग द टॅनग्राम हिअर आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. या चीनी कोड्याच्या साहाय्याने खालील प्रश्नांची उत्तर द्या. हाऊ मेनी ट्रायंगल्स आर देअर इन युअर टॅनग्राम. ह्याच्यामध्ये ट्रायंगल्स किती आहेत? 1 2 3. ओके, नाउ राइट हिअर 3. आर ऑल द ट्रायंगल्स अलाइक? Okay, are all the triangles are alike? Yes, all the 3 triangles are alike. How many? 1 2 3. मग या ठिकाणी तुम्ही काय लिहायचंय उत्तर? Yes, yes, all the 3 triangles. सगळ्यांनी माझ्या बरोबर लिहायचंय. Triangles are alike. Okay, understand? Can we join 2 of the triangles to make a square? 2 त्रिकोण मिळवून आपण काय करू शकतो का? स्क्वेअर बनवू शकतो का? आता कोणते 2 स्क्वेअर मिळू शकतो? कोणते 2 ट्रायंगल मिळू शकतो? हा नंबर 1 चा ट्रायंगल
आणि हा नंबर 4 चा ट्रायंगल जर आपण इथे असं जोडला तर आपल्याला स्क्वेअर निश्चितच मिळू शकतो. दिसतंय का सगळ्यांना? व्हेरी गुड. या ठिकाणी स्क्वेअर तयार झालेला आहे. पुढचा प्रश्न बघूया. सगळ्यांना जमलंय? या ठिकाणी ही लाईन मी नीट तयार करते परत एकदा. नंबर 1 चा ट्रायंगल आणि नंबर 4 चा ट्रायंगल आपण जोडला की स्क्वेअर तयार झाला. मग या ठिकाणी याचंही उत्तर तुम्ही येस या पद्धतीने लिहायचं आहे. ज्यांना हवंय ते पुढे लिहू शकतात. येस, अ स्क्वेअर कॅन बी मेड बाय जॉइनिंग ट्रायंगल्स 1 and 4. लिहून देऊ तुम्हाला? व्हेरी गुड. चला लिहा. अ स्क्वेअर, सगळ्यांनी लिहायचंय माझ्या बरोबर. अ स्क्वेअर कॅन बी मेड by joining, सगळेजण लिहितायत, by joining triangles. Triangles 1 and 4. मी या ठिकाणी लिहिते 1 and 4. 1 आणि 4 नंबरचा त्रिकोण मिळून स्क्वेअर तयार झालेला आहे. आता पुढच्या 2 प्रश्न तर तुम्ही लिहू शकता. कॅन वी जॉईन 2 of the triangles to make a big triangle? 2 ट्रायंगल्स आपण जोडून मोठा ट्रायंगल्स तयार करू शकतो का? येस, करू शकतो आपण. हेच ट्रायंगल्स 1 आणि 4 नंबरचे. कशा पद्धतीने बघा, मी तुम्हाला या ठिकाणी दाखवते. हा 1 नंबरचा ट्रायंगल आहे, तो आपण या पद्धतीने उभा करू शकतो. ठीक आहे. आणि 4 नंबरचा ट्रायंगल आपण या पद्धतीने उभा करू शकतो. काय तयार झाला रे? बिग ट्रायंगल तयार झाला. त्यामुळे याचंही उत्तर तुम्ही येस म्हणू शकता. येस, a big triangle we made by joining triangles 1 and 4. Okay, understand? Very good. How many squares are there in this tangram? How many quadrilaterals? या आकृतीमध्ये या टॅनग्रॅमच्या आकृतीमध्ये how many squares किती आहेत? 1. Right here 1. And how many quadrilaterals? Quadrilaterals किती आहेत? चौकोनी आकार फक्त 1 आहे. त्यामुळे तो सुद्धा तुम्ही या ठिकाणी लिहायचा आहे. पण उत्तर लिहिताना कसं लिहायचंय? Yes, there is 1 square and 1 quadrilateral. जमेल सगळ्यांना? Once there is 1 square and 1 quadrilateral in this tangram. शिक्षकांच्या साहाय्याने, पालकांच्या साहाय्याने तुम्ही हे उत्तर पूर्ण करायचे, कंप्लीट करायचे. खाली पहा. In the picture below, identify the figures drawn on dotted paper. Color the triangles red, squares blue and the rectangles green. हा या ठिकाणी वेगळे आकार तयार झालेले आहेत. डॉटच्या साहाय्याने ते तुम्ही सुद्धा पेपरवर काढायचे आहेत आणि कलर करायचे. कलर करताना ट्रायंगल रेड कलर मध्ये करायचा आहे, स्क्वेअर ब्ल्यू कलर मध्ये करायचा आहे आणि रेक्टँगल ग्रीन कलर मध्ये करायचा आहे. अशा पद्धतीनं आपण काय काय शिकलो? टॅनग्रॅम, क्वाड्रिलॅटरल, रेक्टँगल, स्क्वेअर, ट्रायंगल अँड सर्कल हे शेप्स पाहिले. त्याचे एजेस अँड कॉर्नर्स सुद्धा आपण पाहिलेले आहेत. त्यानंतर या ठिकाणी आपण वेगवेगळ्या वस्तूंच्या साहाय्याने याचा सराव केला आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपण क्वाड्रिलॅटरल, ट्रायंगल आणि सर्कलची रिव्हिजन सुद्धा केलेली आहे. ओके, बरं. तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन पाठासह. तोपर्यंत बाय बाय, सी यू, धन्यवाद. इयत्ता 1ली ते 4थी ऑनलाईन अभ्यासक्रम या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि छान छान कमेंट सुद्धा द्या. Bye.
Bye.